मित्रांनो, सरकारने कर्जमाफीच्या दिशेने पाऊल उचलण्यास सुरुवात केली असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्याच अंतर्गत मित्रांनो, जवळपास जिल्ह्यातील किंवा राज्यातील सर्व सहकारी बँक म्हणजे मध्यवर्ती ज्या बँका आहेत त्या बँकांना पत्र पाठवण्यास सुरुवात केलेली आहे आणि कर्जमाफीचं जे शेतकरी कर्ज जे शेतकरी घेतलेले आहेत अशा शेतकरी संख्येचा म्हणजे आकडा यादी करा, आकडा घ्या वगैरे वगैरे अशी पत्र पाठवण्यात आलेली आहे. तर त्या अंतर्गत मित्रांनो, आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना जवळपास 3000च्या वर शेतकरी संख्या आहे. अशा शेतकऱ्यांना आता कर्जमाफीच्या दिशेने पाऊल उचलण्यास सुरुवात झालेली आहे बँकांकडून आणि सरकारकडून. तर मित्रांनो, त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर्य, तर स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर कर्जमाफीचा विषय हा थांबवण्यात आला होता. नंतर कर्जमाफी होईल, बच्चू कडू यांनी सहभाग घेतला होता, बरेच गोष्टी झाल्या मित्रांनो, परंतु सरकारतर्फे कुठलीही हालचाल दिसून आलेली नव्हती. त्याच अंतर्गत मित्रांनो, जवळपास बघायचं झालं तर सहकार आयुक्तांनी राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांना नुकतेच पत्र पाठवले आहे आणि जवळपास जे शेतकरी संख्येचा आकडा आहे तो घेण्यास सांगितलेला आहे. त्या अंतर्गत राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात जे कर्ज आहे, जे शेतकऱ्यांवर कर्ज आहे, तर ते कर्जमाफी म्हणजे एकंदरीत बघायला झालं मित्रांनो, आता अशी चर्चा आहे की 2 लाखापर्यंत, 3 लाखापर्यंत, 2.5 लाखापर्यंत, 1.5 लाखापर्यंत अशी कर्जमाफी होईल वगैरे वगैरे चर्चा बऱ्याच रंगलेल्या आहेत. त्या अंतर्गत कर्जमाफी एक्झॅक्ट किती लाखापर्यंत होणार आहे ते देखील अद्याप समोर आलेलं नव्हतं. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3,36,406 कर्जदार शेतकरी आकडा समोर आलेला आहे आणि त्या अंतर्गत अग्रणी बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील जे 36,406 शेतकरी आहेत म्हणजे 3,36,406 जे शेतकरी आहेत त्यांचा आकडा समोर आलेला आहे आणि एवढे शेतकरी जे आहेत त्यांच्याकडे जवळपास 3,802 कोटी रुपये आणि 88 लाख रुपये एवढे कर्ज आहे. तर एकंदरीत बघायचं झालं तर 39,000 यामध्ये 1,39,839 इतके NP अकाउंट आहेत आणि त्यानंतर जवळपास 2,839 कोटी 39 लाख हे थकलेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, काही शेतकरी जे करंटमध्ये आलेले आहेत म्हणजे कसं बँकेकडून पाठीमागं बऱ्याच प्रोसेस करण्यात आल्या आणि त्या अंतर्गत जवळपास बँकेने तुम्ही करंटमध्ये या म्हणजे कर्ज भरा, तुमचं रिन्युअल करा, तुमचे आपल्या गावाकडल्या भाषेत बोलायचं खालीवरी करा वगैरे वगैरे. तर अशा गोष्टी करण्यात आल्या बँकेकडून आणि मित्रांनो, काही शेतकऱ्यांना करंट अकाउंटमध्ये टाकण्यात आलं म्हणजे त्यांनी बँकेनेच ते कर्ज भरलं आणि परंतु शेतकऱ्यांना करंटमध्ये आणण्यात आलं. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर आता हे जे शेतकरी संख्या आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील, तर यांच्यावर जे जवळपास बघायचं झालं तर 2,839 कोटी 39 लाख रुपये जे थकलेले आहेत ते आता कर्जमाफीच्या दृष्टीने कर्जमाफीकडे पाऊल उचलण्यास सुरुवात झालेली आहे आणि राज्य सरकारने आता याद्या मागवल्या आहेत. ज्या मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांचे जे कर्ज आहेत, राज्यातील जे शेतकऱ्यांनी मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेतलेले आहेत अशा शेतकऱ्यांचे याद्या वगैरे आणि त्यांचे रेकॉर्ड वगैरे मागवण्यात आलेले आहेत आणि त्या अंतर्गत आता एक्झॅक्ट किती लाखापर्यंत कर्जमाफी होऊ शकते हा देखील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. ही होती छोटीशी माहिती कर्जमाफी संदर्भात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.